ब्रेकिंग न्यूज पाहूया। शशिकांत शिंदे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आला। खरं तर या संदर्भात चर्चा होती। जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या संदर्भात मत व्यक्त केलं होतं की या चर्चांना काही अर्थ नाही, या चर्चा निरर्थक आहे। जयंत पाटील यांचा राजीनामा या संदर्भात काही चर्चा नाही। मात्र आता जी माहिती आहे त्याप्रमाणे शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्या। जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी आवेश तांदळे आपल्यासोबत जोडलेत। आवेश, आपण पाहतोय शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आता समोर येत आहेत, काय ताजे अपडेट आहेत? माहित असेल, पुढारी चॅनल सर्वात पहिले बातमी दिली होती की शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत। पण काही वेळानं जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सांगितलं की असं काही नाही, पण आपल्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। शशिकांत शिंदे हेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणार आहे। आगामी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुका हे शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार राष्ट्रवादी लढवणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू असलेले एक नेते आहे। अजित पवार सोबत जरी बाकी सर्व आमदार गेले तरी शशिकांत शिंदे पहिलेपासून शरद पवार यांच्या सोबतच होते आणि लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका सुद्धा त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढवल्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जयंत पाटील हे आतापर्यंत राष्ट्रवादीकडून राहिले सर्वात मोठे 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकर्ते होती आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला। त्यानंतरच शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा झालेली आहे। जयंत पाटील यांच्या नावाला बऱ्याच राष्ट्रवादी म्हणून यापूर्वी म्हणजे जेव्हा अजित पवार होते त्यावेळेस सुद्धा त्यांच्या प्रदेशाध्यक्षाचा विरोध झाला, पण यावेळेस कुठलाही विरोध नसताना सुद्धा जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर शशिकांत शिंदे यांची निवड झालेली आहे। राष्ट्रवादीसाठी बरेच आता आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका ही खूप महत्त्वाच्या आहेत, कारण की विधानसभेला राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स तेवढा चांगला नव्हता, पण आता राष्ट्रवादी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य याच्यामध्ये चांगलं यश मिळवावं लागेल। अगदी आवेश, आगामी काळात खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या निवडणुकात मात्र एक महत्त्वाची अपडेट यामध्ये अशी आहे की ज्यावेळी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं होतं की कुठल्याही प्रकारचा राजीनामा नाही अशी चर्चा सुद्धा सुरू आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। यावरती काय सांगाल? नक्कीच आवेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा आणि शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आता नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहे। त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय कामगिरी आता शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी आता शरद पवार, जयंत पाटील उपस्थित आहेत, हर्षवर्धन त्या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय। हर्षवर्धन पाटील आहेत, शशिकांत शिंदे हे आता नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। तर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। या संदर्भात मतमतांतरात चर्चा होते, आरोप प्रत्यारोप झाले की जयंत पाटील यांनी राजीनामा का दिला, अंतर्गत धुसफूस होती असं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची सुद्धा प्रतिक्रिया आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले। धनंजय, आपण पाहतोय जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि आता शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत, काय ताजे अपडेट आहेत? कारण आपण खरं तर पाहिलं तर आज या सगळ्या संदर्भातली बैठक होती आणि त्या या एक बैठकीमध्ये एकमताने सर्वांनी जे आहे ते शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपदी निवडून दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आपण जर पाहिलं तर या आधीचा कार्यकाळ जो आहे तो प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्याकडे होता आणि जयंत पाटील हे गेल्या 7 वर्षांपासून त्यांनी या प्रदेशाध्यक्ष पद जे आहे ते त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी या सगळ्या दरम्यान अनेक निवडणुका असतील, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, पक्ष वाढीसाठी अनेक गोष्टी केल्या होत्या। मात्र अशातच सगळ्या गोष्टींचा प्रवास हा जयंत पाटील यांनी आज सगळ्यांसमोर, कार्यकर्त्यांसमोर मांडला आणि याच दरम्यान जयंत पाटील हे भाऊक झालेले सुद्धा पाहायला मिळाले, कारण की गेल्या 7 वर्षांपासून त्यांनी अनेक वेळेस जे सर्व आहे राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती की ही संधी दुसऱ्याला द्यावी। खरं तर प्रदेशाध्यक्ष पद जे आहे ते 2 ते 3 वर्षानंतर बदललं जातं, मात्र जयंत पाटील यांच्याकडे ते तब्बल 7 वर्षांपर्यंत पद होतं आणि 7 वर्ष त्यांनी या कारकिर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या केल्या, अनेक दौरे केले, अनेक जे राष्ट्रवादीसाठी असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात जयंत पाटील यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2019 ची लोकसभेची निवडणूक झाली होती ती सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाची होती। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कमी जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक सुद्धा राज्यात झाली, त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीने बऱ्यापैकी जे आहे ते आपले
उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने हे सगळं चालत असताना अंतर्गत राजकारण सुद्धा बऱ्याच वेळा समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर खरं तर अनेकांचा विरोध खरं तर एक चर्चा जी होती की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये असलेले जे युवा आहेत त्यांचा खरं तर जयंत पाटील यांना विरोध होता, त्यांच्या निर्णयाला विरोध होता, त्यामुळे कुठेतरी हे पद बदलण्यात यावं अशी वारंवार ही चर्चा होती. त्यामुळे अनेक अंतर्गत घुसपूस जी आहे ती सुद्धा पक्षात असलेली पाहायला मिळाली होती. अखेर जयंत पाटील यांनी जो वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनी म्हटलं होतं की आता हे पद जे आहे हा कार्यकाळ जो आहे हे सोडण्याची खरं तर वेळ आलेली आहे असं म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यावेळेस वर्धापन दिनाच्या वेळी विरोध केलेला पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी शरदचंद्र पवार यांच्याकडे राजीनामा दिला होता आणि आज जी आहे ती या संपूर्ण निर्णयासाठी बैठक पार पडली. मुंबईमध्ये ही बैठक झाली आणि यामध्ये एकमताने शशिकांत शिंदे यांना जर आपण पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष पद म्हणून निवडून आलं. शशिकांत शिंदे आपण जर खरं तर पाहिलं माथाडी कामगार या सेनेमधून खरं तर त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास सुरू केला आणि माथाडी नेता म्हणून ते त्यांचा हा प्रवास आपण पाहायला मिळाला आणि त्यानंतर हळूहळू अनेक निवडणुका त्याचबरोबर अनेक गोष्टी या शशिकांत शिंदे हे करत गेले आणि त्यानंतर एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यांचा राजकीय प्रवास आमदारकीपर्यंत गेला आणि विधानसभा त्यांनी लढल्या. नक्कीच धनंजय, आगामी काळात खरं तर निवडणुकांमध्ये आता शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.